शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज मी तुम्हाला असे 3 पर्याय सांगणार आहे. हे पर्याय म्हणजे बॅक्टेरिसाइड आहेत. आता बराच वेळा तुम्ही पाहिलं असेल की स्ट्रेप्टोसायक्लिन, कासोगामायसिन म्हणजे कासुबी किंवा व्हॅलिडामायसिन हे 3 जे स्प्रे आहेत हे बराच वेळा आपल्याला सुचवले जातात. आता याच्यामध्ये कापूस पिकामुळं स्ट्रेप्टोसायक्लिन नावामुळे बराच वेळा हे तुम्ही नाव ऐकलं असेल. पण मित्रांनो, माझा जर तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की तुम्ही स्ट्रेप्टोसायक्लिन शक्यतो अशा पिकांना वापरू नका किंवा वेळोवेळी वापरू नका ज्या पिकांना त्याच्या वापराची फार तर जास्त गरज नाही. का गरज नाही तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तो व्हिडिओ चुकीचा नाही हे तुम्हाला मी थोडक्यात या व्हिडिओमधून सांगणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकच नाही तर 3 प्रकारचे बॅक्टेरिसाइड, त्याची संपूर्ण माहिती, त्याचा वापर, त्याचे दुष्परिणाम हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळेल. तर मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे हा आपण पाहणार आहोत स्ट्रेप्टोसायक्लिन. स्ट्रेप्टोसायक्लिन म्हणजेच थोडक्यात स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट 90% आणि टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड 10% हा कंटेंट याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि हा ऑर्गॅनिक पण नाही, हा केमिकल पण नाही, हा नॉन ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये येतो. आणि याच्यामुळे काय होणार आहे तर याच्यामुळे जे काही बॅक्टेरियल स्पॉट असेल म्हणजे जीवाणूजन्य जे रोग असतील तर त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन याचा वापर केला जातो. विशेषतः कांदा असेल, डाळिंब असेल किंवा मग टोमॅटो असेल किंवा या ढगाळ वातावरणामध्ये ज्या पिकांची लागवड येते त्या प्रत्येक पिकावर याचा वापर केला जातो. आणि बराच वेळा कापूस पिकामध्ये बोंडसड येऊ नये याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोन्हीमध्ये हा स्प्रे सांगितला जातो. परंतु मित्रांनो, खरोखर हा कंटिन्युअसली वापरणं योग्य आहे का हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता याचा वापर कसा करायचा आहे लक्षात घ्या. याचा तुम्ही प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोन्हीमध्ये सुद्धा वापर करू शकता, परंतु वापर हा शक्यतो एकदा असावा, 2 वेळा 3 वेळा किंवा 4 वेळा नसावा. वापर करताना 6 ग्रॅमची पुडी आपल्याला 100 लिटर पाण्यासाठी वापरायची आहे. 200 लिटर पाणी लागत असेल तर फक्त 2 पुढे याच्या लागतात. आता याचा वापर कसा करायचा आहे आणि किती करायचा आहे आणि का जास्त करू नये तर वापर सांगितलं तुम्हाला 6 ग्रॅम प्रति 100 लिटरच्या पाण्यासाठी पुडी वापरायची. कधी करायचं आहे तर ज्या हवामानामध्ये म्हणजे साधारण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्यामध्ये जे ढगाळ वातावरण असतं किंवा उष्ण वातावरण असतं, फिरतं वातावरण असतं, या वातावरणामध्ये बॅक्टेरियल ब्लाईट असेल किंवा इतर जो लेट येणारा ब्लाईट असेल किंवा स्पॉट असतील तर हे जे रोग आहेत हे रोग या कालावधीमध्ये जास्त येतात. आणि ते येऊ नये किंवा आल्यावर त्याची क्युअर ट्रीटमेंटसाठी स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट आणि टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड याचा वापर केला जातो. आता याच्यामध्ये वापर का जास्त करू नये तर आता हे समजून घ्या. स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट 90% याच्यामध्ये आहे आणि टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड 10% याच्यामध्ये आहे. याचं काम काय आहे तर जे काही बॅक्टेरिया त्याच्यावर आहेत त्या बॅक्टेरियाला मारणं. आता याच्यामध्ये असं नाही आहे किंवा हा कोणता बॅक्टेरिया नाही आहे हे समजून घ्या. बॅक्टेरिया काय करतो, त्याचं खाद्य त्याला माहिती असतं, तो त्याच्यावरच अटॅक करतो. परंतु स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट आणि टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड यांना माहीत नाही ते कोणावर अटॅक करताय किंवा ते कोणाला कंट्रोल करताय. याचा जर जास्तीत जास्त वापर जर झाला तर जे प्रोबायोटिक किंवा जे स्पोर्स आहेत म्हणजे ते थोडक्यात जे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये आहेत किंवा झाडावर आहेत ते सुद्धा मारण्याचं काम यांच्याकडून होतं. त्याच्यासाठी याचा अतिवापर हा करू नये. अतिवापर करताना सुद्धा म्हणजे 2-3 वेळा पण फवारणी करू नये आणि 6 ग्रॅम प्रति 100 लिटर बॅरलपेक्षा जास्त त्याचा वापरही करू नये, एवढं लक्षात ठेवा. आता हेच जे लक्षणं जी मी तुम्हाला सांगितली ही प्रत्येक बॅक्टेरिसाइडसाठी ॲप्लिकेबल आहेत. दुसरा जो आहे हा आहे कासुबी. आता मी काय सांगितलं की तुम्ही शक्यतो हे वापरूच नका. कापूस जरी असेल तरी स्ट्रेप्टोसायक्लिन वापरू नका. त्याच्या जागी काय वापरा, तुम्ही कासुबी वापरा. कासुबी हे धानुकाचं प्रोडक्ट आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला कासोगामायसिन 3% हा पाहायला मिळतो. याच्यामध्ये त्याचे पर्सेंटेज सुद्धा कमी आहे परंतु त्याचे रिझल्ट सुद्धा तेवढे चांगले. याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगलं कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतं. ज्याचं प्रमाण आहे 400 मिली प्रति एकरसाठी म्हणजे 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. आणि हे फक्त बुरशीनाशक नाही तर बॅक्टेरिसाइड पण आहे. म्हणून याचा आपल्याला वापर लेट ब्लाईट असेल किंवा जैविक जीवाणूजन्य रोग असेल तर त्याच्यावर सुद्धा कासोगामायसिन म्हणजे अर्थात कासुबीचा वापर करता येतो. आणि विशेष माझ्या माहितीप्रमाणे या सगळ्यांमध्ये जर काही स्वस्त असेल तर ते आहे कासुबी. आता तिसरं जे आहे तर तिसरं आहे व्हॅलिडा, ज्याच्यामध्ये व्हॅलिडामायसिन हे आपल्याला पाहायला मिळतं. जे कोरोमंडल कंपनीचं व्हॅलिओ होतं
तर त्याच्यामध्ये हा कंटेंट होता. व्हॅलिडामायसिन 3% ह्या कंटेंटमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि आत्ताची जी कॉम्पिटिटिव्ह नाव आहेत, म्हणजे व्हॅलिडामायसिन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये कोणतं प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे, तर व्हॅलिडा नावाने आहे, व्हॅलिड नावाने आहे, व्हॅलिप्रो नावाने आहे, बऱ्याच वेगवेगळ्या नावाने आहे. सुमिटोमी कंपनीचं सुद्धा हे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता याच्यामध्ये जे प्रमाण आहे, तर व्हॅलिडाचं सुद्धा 400 मिली प्रति एकरसाठीचं प्रमाण आहे, जे तुम्ही वापरू शकता. 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करायचा आहे. तर एकूण तीनही जे आहेत हे बॅक्टेरिसाईड आहेत, जे आपण कापूस, टोमॅटो, इतर फळबागामध्ये सुद्धा, म्हणजे द्राक्ष असेल, डाळिंब असेल, किंवा ज्या ज्या पिकांवर आपल्याला बॅक्टेरियल ब्लाईट पाहायला मिळतो, लेड ब्लाईट पाहायला मिळतो, तर त्या प्रत्येक पिकांवर आपण याचा वापर करू शकतो. प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोन्ही डोस आपल्याला याच्या मार्फत देता येतात आणि त्यांचं क्युरेशनसुद्धा अतिशय चांगलं आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक औषधाचं त्यांना प्रमाण कळावं. प्रमाण जर जास्त केलं तर त्याचे परिणाम काय होतात हे तुम्हाला कोणी सांगत नाही, म्हणून आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रोडक्टच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे दुष्परिणामसुद्धा डिस्क्राईब करणार आहोत, ज्याच्यामुळे काय होईल की तुम्ही लक्षात ठेवाल की हे जर अति वापरलं तर काय होऊ शकतं. त्यामुळे काय होईल की तुमची जी काही औषधाची बचत आहे ती पण होईल. कारण बरेच शेतकरी काय करतात, 2 ml प्रमाण दिलं की 4 ml ने मार, 4 ml दिलं की 6 ml ने मार, असं होतं. तर त्यामुळे ही जर गोष्ट तुमच्या समोर सांगितली तर जेणेकरून तुम्हाला जास्त त्याचा त्रास होणार नाही किंवा त्याच्यापासून तुम्हाला दुष्परिणाम होणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.